नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3री विषय गणित अपूर्णांक, त्यामधील पाव हा घटक. पान नंबर आहे 79 आणि 80. घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. हा माझा परिचय. सलमा, नंदू, सोनू, टोनी इकडे या. माझ्याजवळ पतंगाचा मोठा कागद आहे. त्याचा तुम्ही प्रत्येक जण एक एक पतंग तयार करा. म्हणजे आपल्याला या कागदाचे 4 समान भाग करावे लागतील, बरोबर ना? मॅडम, मी करतो 4 समान भाग. शाबास. हा प्रत्येक भाग त्या कागदाचा पाव भाग झाला. समजलं ना? मुलांनो, हे लक्षात ठेवा बरं का. एका वस्तूचे 4 समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग हा पाव भाग असतो. मुलांनो, खालील चित्रांचे निरीक्षण करा व पाव याचा अर्थ समजून घ्या. पूर्ण काकडी, पाव काकडी. पूर्ण कलिंगड, पाव कलिंगड. पूर्ण केक, पाव केक. समजलं ना पाव म्हणजे? मुलांनो, आता आपण पाव अर्थ स्पष्ट करणारी आणखी काही चित्रे पाहूयात. पूर्ण पिझ्झा, पाव पिझ्झा. पूर्ण कॅडबरी, पाव कॅडबरी. पूर्ण सफरचंद, पाव सफरचंद. पूर्ण संत्री, पाव संत्री. पूर्ण घनाकृती, पाव घनाकृती. पूर्ण भाकरी, पाव भाकरी. त्याला आपण चतकोर सुद्धा म्हणतो बरं का. पूर्ण केक, पाव केक. पूर्ण कलिंगड, पाव कलिंगड. मुलांनो, या सर्व चित्रांवरून तुम्हाला पाव ही संकल्पना समजली असेलच. मुलांनो, आता आपण पूर्ण, अर्धा आणि पाव भाग यांची चित्रे पाहणार आहोत. मुलांनो, हे पहा. हा आहे पूर्ण, अर्धा आणि पाव. तसेच पुढचे चित्र पहा. पूर्ण, अर्धा, पाव. पूर्ण, अर्धा आणि पाव. बालमित्रांनो, हे लक्षात ठेवा बरं का. अर्ध्याचा अर्धा भाग केल्यास पाव भाग मिळतो. तसेच पूर्ण भागाचे 4 समान भाग केल्यास पाव भाग मिळतो, हे आपण आधी शिकलोच आहोत. मुलांनो, हे पण लक्षात ठेवा. 2 पाव एकत्र केल्यास अर्धा होतो. तसेच 4 पाव एकत्र केल्यास 1 पूर्ण होतो बरं का. मुलांनो, लक्षपूर्वक वाचा आणि लिहून घ्या. मुलांनो, आता आपल्याला दिलेल्या चित्रांमधील पाव भाग रंगवायचा आहे. याप्रमाणे तुम्ही सुद्धा पाव भाग रंगवायचा बरं का. खालील चित्रात रेघा काढून प्रत्येक चित्राचे 4 भाग केले आहेत. त्यापैकी समान भाग असलेल्या चित्राखाली बरोबर अशी खूण करा. नसल्यास चूक अशी खूण करा. मुलांनो, दिलेल्या चित्रांमधील पाव भाग रंगवलेला आहे. त्याचे निरीक्षण करा. बालमित्रांनो, आता तुमच्यासाठी स्वाध्याय. दिलेली चित्रे पहा आणि त्यांचा पाव भाग रंगवा.